आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पांडुरंगाची कृपा आपल्या सर्वांवरतीच असावी। सर्व शेतकरी बांधवांना, सर्व जनतेला उत्तम आरोग्य लाभावं। सध्या आपण बघतो की पाऊस कमी आहे, विठुरायाची कृपा व्हावी आणि आपल्याला पाऊस असा मिळावा जेणेकरून आपला शेतकरी राजा प्रसन्न असेल आणि आपल्या सर्वांनाच आनंदाने जगता येईल। दरवर्षीप्रमाणे स्त्री रुग्णालयामध्ये आपण फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। सर्वांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे, तर याबद्दल सर्व स्त्री रुग्णालयाचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे खरंच आभार। तुम्ही सर्वजण जी उत्तम आरोग्य सेवा देता, हे खरं म्हणलं तर पांडुरंगाच्या चरणी आपण वाहिलेली एक सेवाच आहे। तर आपण आपलं हे आरोग्य सेवा देण्याचं कार्य अविरत चालू ठेवूया। परत एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। पांडुरंगाची कृपा आपल्या सर्वांवरती असावी, सर्वांना आरोग्यदायी उत्तम जीवन मिळावं। धन्यवाद। आषाढी एकादशी निमित्त आपण सर्व रुग्ण जे आहेत आपल्या इथलचे महिला रुग्णालयामध्ये त्यांना फळ वाटप याचा प्रोग्राम आपण ठेवलेला आहे व सर्वांना फळ वाटप केले। तसेच जे अपंग जे आहेत रुग्ण किंवा जे दुसरे बाहेरून आलेले आहेत त्यांनासुद्धा नातेवाईक सर्वांना आपण फळ वाटप केलेलं आहे। तर विठुरायाच्या चरणी एवढंच एक प्रार्थना आहे की सर्वांना चांगलं आयुष्य भेटो, सर्वांना निरोगी आयुष्य राहो व असं जे आहे ते फळ वाटप किंवा इतर जे सार्वजनिक प्रोग्राम जे आहे ते इथे होत राहतील व सर्वांना जे ते आपण चांगले उपचार पद्धतीने आपण चांगले ट्रीटमेंट आपण देत राहू। व आपल्या इथे जे आहे ते गर्भवती महिला व जे आपले लहान मूल जन्माला येतं त्यालाही आपण सर्वात चांगल्या प्रकारे उपचार पद्धती असेच देत राहू। सर्वांचे निरोगी आयुष्य राहावे हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। तमाम भारतीयांना ह्या आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा। आमच्या स्त्री रुग्णालयाकडून दरवर्षी माननीय डीन सर आणि ACS मॅडम, CS सर, आमचे MS सर सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या रुग्णांना आणि पेशंटचे रिलेटिव्ज, नातेवाईक सगळ्यांना आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम करत असतो। कारण सगळेच जण खात असतात, परंतु अशा कार्यक्रमामध्ये सगळेजण एकत्र आले तर त्यांना आम्हाला गायडन्स करता येतं किंवा थोडंसं काही आरोग्याबद्दल माहिती सांगता येते। तर जसं मॅडमने सांगितलं की यावर्षी पाऊस कमी येतं, विठुरायाच्या ह्याच्यामुळे आपल्याला नक्कीच पाऊसही पडेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही तुम्हाला सगळी दर्जेदार सेवा देऊ, जे की मुलं जन्मल्यापासून आपण त्यांच्या पूर्ण इम्युनायझेशन आणि त्यांच्या आरोग्याबद्दल, मातेच्या आरोग्याबद्दल आपण काळजी घेऊया एवढं सांगेन। आणि विठुरायाच्या याच्या निमित्त मी एवढं म्हणेन, भेटी लागे जीवा लागलीसी असं पाहे रात्रंदिवस डोळे लावून वाट तुझी या। तर अशा प्रकारे विठुराया तुमची आमच्या सगळ्यांवरती कृपा राहू द्या आणि आम्हाला सगळ्यांना सुखी ठेवा, सगळं जग तुमच्या कृपेने सुखी राहील एवढीच मी तुम्हाला एकादशी निमित्त सगळं बांधवांना लाख लाख शुभेच्छा देते। रुग्णालयामधील हा कार्यक्रम एकाचाच नसतो, तो पूर्ण स्टाफ, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून सर्व परिचारिका, डॉक्टर्स, सगळे इतर प्रशासकीय कर्मचारी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही पूर्ण हे करत असतो। तर सगळ्यांची अशीच साथ लाभो आणि असेच आम्ही कार्यक्रम करू एवढी सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा।